पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये रोशनी नाडर यांचे नाव. श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय महिलेला स्थान. पुण्यातील प्राज कंपनीला भीषण आग. केमिकलमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती, तर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल. जलजीवन मिशन योजनेचे काम निधीअभावी रखडलं. पाणीपुरवठा योजनेसाठी 100% निधीचा तुटवडा. वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची कबुली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले पक्षाकडून दक्षिण मुंबई येथे दावत इफ्तारचं आयोजन. या पार्टीच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांनी केला रोजा साजरा. कल्याणमध्ये अग्निशामक दलाचा अनोखा उपक्रम. कोरोना काळातील कोविड कक्षातील बसवण्यात आलेले फायर इन्स्ट्रुमेंट महापालिकेच्या शाळेत बसवत विद्यार्थ्यांना दिले अग्निसुरक्षेचे धडे. इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाकडून मोस्ट पॉवरफुल इंडियन्सची यादी जाहीर. पंतप्रधान मोदी यादीत पहिल्या क्रमांकावर. पहिल्या 15 जणांमध्ये महाराष्ट्रातील 6 व्यक्तींचा समावेश. नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं थकबाकी असलेल्या आस्थापनांच्या बाहेर ढोल ताशे वाजवत वसुलीची मोहीम. 1,25,00,000 रुपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीची लावली नोटीस. राजस्थानमध्ये आईसमोरच वडिलांनी केली जुळ्या मुलींची हत्या. क्रूरपणे हत्या करून 2 किलोमीटर अंतरावर रिकाम्या जागेत मृतदेह पुरला. डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकानं केलं 6 वर्षांच्या मुलाचं अपहरण. मुलाचं अपहरण करत कुटुंबाकडून 2 कोटींची मागणी. आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.